नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 7.3 याच्यातले काही उदाहरणं बघणार आहोत। यापूर्वी आपण या प्रॅक्टिस सेटमधले काही उदाहरणं सोडवलेली आहेत। यामध्ये जे काही उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत ती एरिया ऑफ सेक्टर, लेंथ ऑफ द सेक्टर and how to find the theta, that is measure of central angle or measure of an arc or radius, या पद्धतीची उदाहरणं आपल्याला या ठिकाणी बघायची आहेत। आपल्याला माहिती आहे की एरिया ऑफ द सर्कल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे। व्हेन वी हॅव टू फाइंड एरिया ऑफ द सर्कल, एरिया ऑफ द सेक्टर। आता एरिया ऑफ द सेक्टर जेव्हा मी काढणार आहे त्यावेळेस थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर हा फॉर्म्युला मी या ठिकाणी वापरणार। किंवा मला जर लेंथ ऑफ आर्क काढायचं असेल तर थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर हा फॉर्म्युला मी या ठिकाणी वापरणार। नंतर तिसरा भाग, रिलेशन बिटवीन एरिया ऑफ द सेक्टर अँड लेंथ ऑफ आर्क। मला माहिती आहे ए इज इक्वल टू एल इंटू आर अपॉन 2 हा फॉर्म्युलासुद्धा आपण यापूर्वी बघितलेला आहे। या सगळ्या फॉर्म्युल्यांचं सगळ्या फॉर्म्युल्यांवर आधारित एक्झाम्पल्स आपल्याला आज या ठिकाणी बघायचे। एक्झाम्पल्स अतिशय सोपी आहेत। 2 उदाहरणं मी या ठिकाणी फळ्यावर लिहून पण ठेवलेली आहेत। या उदाहरणांकडे आपण बघितलं तर हे 6 नंबरचं एक्झाम्पल बघा। रेडियस ऑफ सर्कल इज गिवन 7 सेंटीमीटर and measure of arc MBN, measure of arc MBN। आता आपल्याला माहिती आहे की when measure of arc and central angle all these are equal, means central angle, measure of central angle is equal to measure of the minor arc or measure of the minor arc is equal to measure of the central angle। म्हणून मला या ठिकाणी थीटाची व्हॅल्यू 60 डिग्री मिळेल। Radius of circle is 7 centimeter, means CN or CM is equal to 7 centimeter. What we have to find? We have to find here area of the circle first, then area of the sector O dash MBN। हा या ठिकाणी O म्हणूया आपण, O dash MBN हा एरिया मला या ठिकाणी काढायचा। दुसरा O dash MCN, O dash MCN म्हणजेच या ठिकाणी मला मेजर सेक्टर आणि मायनॉर सेक्टर या दोघांचा एरिया काढायचा। मग ज्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचं उदाहरण सोडवायचं आहे, रेडियस दिलेली आहे 7 सेंटीमीटर, थीटा मला माहिती आहे, तर सगळ्यात आधी आपण एरिया ऑफ सर्कल काढूया। First we find here what is the area of the circle. Now area of the circle is equal to, आता याच्यापूर्वी आपल्याला त्या उदाहरणामध्ये जे काही दिलेलं आहे त्या गिव्हन ज्या बाबी आहेत त्या आपल्याला या ठिकाणी लिहाव्या लागतील। रेडियस ऑफ सर्कल इज गिव्हन R इज इक्वल टू 7 सेंटीमीटर। Second, that is theta, means measure of the arc is given, that is theta is equal to 60 degree। आणि मला या 3 बाबी या ठिकाणी काढायच्या आहेत। राईट नाव एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर। एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू पाय मीन्स 22/7 इंटू आर मीन्स 7 इंटू 7। एक 7 या ठिकाणी कॅन्सल होईल। 22 इंटू 7 इज इक्वल टू 154। मला या ठिकाणी व्हॅल्यू किती मिळते? 154। मला या ठिकाणी एरिया ऑफ सर्कल या ठिकाणी मिळाला। आता मला काढायचं आहे एरिया ऑफ द सेक्टर। दिस इज द मायनॉर सेक्टर। O dash MBN इज अ मायनॉर सेक्टर। या मायनॉर सेक्टरचा एरिया मला या ठिकाणी काढायचा आहे। इट इज अगेन व्हेरी सिंपल। एरिया ऑफ मायनॉर सेक्टर एरिया ऑफ O dash MBN इज इक्वल टू
our formula, that is theta upon 360 into pi r square is equal to theta is 60 degree divided by 360 into pi r square. बघा आता अतिशय सोपं उदाहरण आहे. पाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू मी ऑलरेडी काढून ठेवली, दॅट इज द एरिया ऑफ द सर्कल. म्हणून 154 डायरेक्ट या ठिकाणी लिहायला काहीच हरकत नाही. इन्स्टेड ऑफ पाय आर स्क्वेअर 154. येस, पुन्हा आपल्याला कॅल्क्युलेशन्स करावे लागणार नाही. 0 आणि 0 कॅन्सल होईल. 6 जा 36 या ठिकाणी मला आता 154ला फक्त 6ने भागायचं आहे. येस, तुम्ही जर 154ला 6ने भाग दिला तर तुम्हाला मिळेल 25.7. मीन्स 154 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू 25.7. आता या ठिकाणी एरिया ऑफ द मेजर सेक्टर मला काढायचा आहे. मला एरिया ऑफ सर्कल माहिती आहे. वी नो द एरिया ऑफ द सर्कल. एरिया ऑफ द मायनॉर सेक्टर, दिस इज द एरिया ऑफ द मायनॉर सेक्टर. एरिया ऑफ द मेजर सेक्टर इज इक्वल टू, इथे या ठिकाणी मी आता फॉर्म्युला वापरताना बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी गोंधळतात. ते काय करतात, 60 डिग्री आणि हा जो अँगल आहे हा 300 डिग्री घेतात आणि मग पुन्हा एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला त्या ठिकाणी वापरतात. पण एवढं करण्याची आवश्यकता नाही. एरिया ऑफ सर्कल मला माहिती आहे, एरिया ऑफ सेक्टर मला माहिती आहे. सरळ मी एरिया ऑफ द मेजर सेक्टर काढू शकतो. म्हणजे एरिया ऑफ द मेजर सेक्टर दॅट इज O-MCN इज इक्वल टू, हा एरिया काढणं किती सोपं आहे बघा. एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ मायनॉर सेक्टर दॅट इज O-MBN. हा एरिया मी याच्यातून वजा करेल म्हणजे 154 मायनस 25.7. येस, एवढा मायनॉर सेक्टरचा एरिया मला एरिया ऑफ सर्कलमधून वजा करावा लागेल. येस, यांची वजाबाकी केली तर 128.3 सेंटीमीटर स्क्वेअर. दिस इज द एरिया ऑफ द मेजर सेक्टर. मग या ठिकाणी हे उदाहरण आपल्याला 3 गुणांसाठी येतं. मग या 3 गुणांमध्ये 3 मुद्दे आपल्याला या ठिकाणी दिसतात बरोबर. एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ मायनॉर सेक्टर अँड एरिया ऑफ द मेजर सेक्टर. हे फॉर्म्युले वापरून आपल्याला सहज त्या ठिकाणी सोडवता येईल. एक्झाम्पल नंबर 7कडे आपण जाऊया. इन दिस फिगर रेडियस ऑफ सर्कल इज 3.4 सेंटीमीटर अँड पेरिमीटर ऑफ द सेक्टर इज गिवन. आता या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा मुद्दा दिला आहे, पेरिमीटर ऑफ द सेक्टर. आता हा कन्सेप्ट कसा आहे बघा. पेरिमीटर ऑफ द सेक्टर, पेरिमीटर ऑफ सेक्टर मला जर काढायचं असेल तर PA प्लस PC प्लस आर्क AC. आर्क ACची सुद्धा त्या ठिकाणी मला काय करावं लागेल, लेंथ ऑफ आर्क AC ही सुद्धा त्या ठिकाणी ॲड करावं लागेल. म्हणजे एवढी लेंथ PA प्लस PC अँड प्लस लेंथ ऑफ आर्क AC या सगळ्यांची मी बेरीज केली की मला मिळेल लेंथ ऑफ द सेक्टर ऑफ अ सर्कल, म्हणजेच पेरिमीटर ऑफ द सेक्टर. बरोबर आहे. म्हणजे हा टोटल सेक्टर जेवढा आहे त्याचा पेरिमीटर दिला आहे. येस, पेरिमीटर किती दिला आहे मला, 12.8 सेंटीमीटर. नाउ हिअर द पेरिमीटर ऑफ सेक्टर इज गिवन. इन धिस पेरिमीटर ऑफ सेक्टर 2 रेडाय प्लस लेंथ ऑफ द आर्क, ऑल दिस 3 आर इन्क्लुडेड. म्हणून इथे पेरिमीटर ऑफ सेक्टर मी असं म्हणतो, पेरिमीटर ऑफ सेक्टर इज इक्वल टू PA प्लस PC अँड प्लस लेंथ ऑफ आर्क AC. बघा, हे 3 बाबी या ठिकाणी मला ॲड कराव्या लागतील. बरोबर. पेरिमीटर ऑफ सेक्टर इज गिव्हन
12.8 centimeter is equal to PA is 3.4, PC is also 3.4 and plus लेंथ ऑफ आर्क AC, या आर्क AC ची लेंथ मी जर स्मॉल l मानली तर मला या ठिकाणी L असं लिहावं लागेल. येस, यांची बेरीज आपण करूया. 12.8 इज इक्वल टू 3.4 प्लस 3.4 दॅट इज 6.8. येस, मला या ठिकाणी मिळेल 6.8 प्लस लेंथ ऑफ आर्क L इज द लेंथ ऑफ आर्क दॅट इज AC. L ची व्हॅल्यू मला काढता येईल 12.8 मायनस 6.8. 12.8 मधून 6.8 मला मी वजा केलं की मला मिळेल 6. मीन्स L इज इक्वल टू 6 हियर. या ठिकाणी मला L इज इक्वल टू 6 मिळालेलं आहे. मग अतिशय सोपं उदाहरण आहे की फाइंड द एरिया ऑफ दिस सेक्टर. वी डोंट नो द थीटा. मला या ठिकाणी थीटा माहीत नाही, सेंट्रल अँगल माहीत नाही, मेजर ऑफ द आर्क सुद्धा मला माहीत नाही आहे. येस, म्हणून मी आता वेगळा फॉर्म्युला वापरणार. दॅट इज द रिलेशन बिटवीन द एरिया ऑफ द सेक्टर अँड लेंथ ऑफ द आर्क. हियर वी नो दॅट एरिया ऑफ द सेक्टर A इज इक्वल टू लेंथ इंटू R अपॉन 2. येस, मग एरिया ऑफ सेक्टर म्हणजे आपण आता याचं नाव लिहूया. आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये दिलं आहे, म्हणजे एरिया ऑफ सेक्टर P-ABC इज इक्वल टू, या ठिकाणी B असेल समजा, P-ABC इज इक्वल टू काय लिहिता येईल मला? L इज इक्वल टू 6, म्हणजे 6 इंटू R मीन्स 3.4 डिवायडेड बाय 2 R अपॉन 2. या ठिकाणी भाग देता येईल, 3 येईल. 3 इंटू 3.4 येस इज इक्वल टू, मला 3 इंटू 3.4 फक्त या ठिकाणी गुणाकार करावा लागेल. तो येईल 10.2 सेंटीमीटर स्क्वेअर अँड दिस इज द एरिया ऑफ द सेक्टर, रिक्वायर्ड सेक्टर. येस, अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला हे उदाहरणं सोडवता येतात. या दोघंही उदाहरणांमध्ये जर थोडासा विचार केला तर वेगळेपण काय आहे, तर या ठिकाणी मला एरिया ऑफ मेजर सेक्टर काढता आला. या ठिकाणी वेगळेपण काय आहे, तर पेरिमीटर ऑफ सेक्टर म्हणजे नेमकं काय? पेरिमीटर ऑफ सेक्टर मीन्स लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ दॅट सेक्टर. मग त्या साईडमध्ये काय काय येत आहे, ते 2 रेडा येत आहेत आणि एक आर्क येतोय दॅट इज ABC किंवा AC. हा आर्क त्या ठिकाणी मला ॲड करावा लागेल. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पलकडे आपण जाऊया. एक्झाम्पल नंबर 8. इन दिस एक्झाम्पल नंबर 8 एक डायग्रॅम आपल्याला दिलेली आहे. ती डायग्रॅम मी या ठिकाणी काढतो. असं एक सेक्टर या ठिकाणी तयार केलेलं आहे. अँगल 60 डिग्री आहे. O आहे. R M Y N Q हियर इज X. गिव्हन काय काय दिले बघा. O इज सेंटर ऑफ सेक्टर. O इज सेंटर ऑफ सेक्टर. Angle ROQ is equal to angle MON is equal to 60 डिग्री. बघा अँगल सेम आहे, फक्त नाव मी वेगवेगळे लिहिले. ROQ म्हणजे तोच अँगल आहे, MON सुद्धा तोच अँगल आहे. येस, दिस इज द सेंट्रल अँगल. तुम्ही जर बघितलं असेल तर दीज आर द 2 कॉन्सन्ट्रिक सर्कल्स आणि त्या कॉन्सन्ट्रिक सर्कल्सचे ते सेक्टर्स आहेत. बरोबर, म्हणजे अशा पद्धतीने 2 कॉन्सन्ट्रिक सर्कल्स जर मी विचारात घेतले, हे एक सर्कल असेल
आणि हे एक दुसरं कॉन्सन्ट्रिक सर्कल असेल, हा सेंटर असेल आणि या ठिकाणी अशा पद्धतीने 60 डिग्रीचा अँगल केला की मला हे 2 सेक्टर्स या ठिकाणी मिळतील. याप्रमाणे आपण विचारात घेऊया. येस. आता अजून काय काय बाबी मला दिलेल्या आहेत तिथे. रेडियस दिली आहे OR इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. सेकंड दॅट इज OM इज इक्वल टू 21 सेंटीमीटर. बघा, OR 7 आणि OM 21. OR is 7 and OM is 21. Find the length of arc RXQ. Find length of arc RXQ and arc MYN. म्हणजे RXQ लेंथ मला काढायची आहे आणि MYN लेंथसुद्धा मला काढायची आहे. मला काय काढायचं आहे तर लेंथ काढायची, लक्षात घ्या. येस. मग आता फॉर आर्क, आता 2 आर्क वेगवेगळे येते. RXQ हा जो आर्क आहे त्याची लेंथ जर मी काढायचा विचार केला तर रेडियस इज 7, थीटा इज 60 डिग्री. वी कॅन इझिली फाइंड आउट द लेंथ ऑफ दॅट आर्क. मग पहिला मुद्दा मी या ठिकाणी मी असं म्हणतो की फॉर आर्क RXQ या आर्कसाठी मी विचारात घेतोय. येस. रेडियस इज इक्वल टू 7 सेंटीमीटर अँड थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. या 2 बाबी मला या ठिकाणी दिलेल्या आहेत. मग आता लेंथ ऑफ आर्क RXQ म्हणजेच आपण त्याला L असं म्हणूया, इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. सरळ मी फॉर्म्युला या ठिकाणी वापरला. लेंथ ऑफ आर्क L इज इक्वल टू थीटा इज 60 डिग्री डिवायडेड बाय 360 इंटू 2 पाय आर मीन्स 2 इंटू 22 अपॉन 7 इंटू 7. येस. 7 इज कॅन्सल हियर, 0 0 कॅन्सल, 6 6 जा 36, पुन्हा येते 2 2 3 जा 6, या ठिकाणी 3 आला. आता 22 अपॉन 3 मला काय फक्त व्हॅल्यू काय मिळते बघा. लेंथ L इज इक्वल टू 22 अपॉन 3. या ठिकाणी वरती 22 उरला आहे, या ठिकाणी 3 उरला आहे, इज इक्वल टू यांचा जर भागाकार केला तर 7.3 सेंटीमीटर. दिस इज द length of this arc, that is RXQ. yes. पुढची जी लेंथ मला काढायची ती MYN ची लेंथ काढायची, ती पण अतिशय सोपं आहे. लेंथ ऑफ आर्क, आता फॉर आर्क विच आर्क MYN या आर्कसाठी व्हॉट इज रेडियस. बघा आता रेडियस मला काढायची आहे. रेडियस इज 21, सरळ दिलेली आहे. रेडियस इज 21 सेंटीमीटर अँड थीटा इज 60 डिग्री. अगेन फाइंड लेंथ ऑफ आर्क MYN म्हणजेच आपण त्याला L असं म्हणूया, इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू अगेन 2 पाय आर इज इक्वल टू थीटा मीन्स 60 डिग्री divided by 360 into 2 into 22 upon 7 into radius is now 21. Yes, 7 3s are 21 and here is 0 0 cancel, 6 6s are 36, पुन्हा या ठिकाणी 3 येईल. येस, 3 आणि 3 कॅन्सल होईल, इज इक्वल टू 22 सेंटीमीटर. काय उरतंय बघा, मला फक्त या ठिकाणी काय मिळतंय 22 सेंटीमीटर. दिस इज द लेंथ ऑफ दिस आर्क. त्या आर्कची या ठिकाणी मला सरळ लेंथ काढता आली. येस, अतिशय सिंपल आणि सोपी उदाहरणं आपल्याला या ठिकाणी आहेत. फक्त त्या उदाहरणांमध्ये ज्या बाबी मला दिलेल्या आहेत त्या पुटअप करणं, त्या पद्धतीचं
फॉर्म्युला त्या ठिकाणी वापरणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पलकडे आपण जाऊया. एक्झाम्पल नंबर 9. हे एक्झाम्पल नंबर 9 अतिशय सोपं असं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 9मध्ये एक डायग्रॅम आपल्याला दिली आहे. ती डायग्रॅम आपण आधी काढूया. डायग्रॅम इज गिव्हन लाईक दिस. एक सर्कल दिले, अशा पद्धतीने एक सेक्टर तयार केला. P इज अ सेंटर ऑफ सर्कल. ABC, P-ABC, इट इज अ वन ऑफ द सेक्टर इज गिव्हन. म्हटलेलं आहे इन फिगर एरिया ऑफ सेक्टर P-ABC इज इक्वल टू 154 सेंटीमीटर स्क्वेअर. बघा, एरिया ऑफ दॅट सेक्टर इज गिव्हन. आता विचार करा की हा जो सेक्टर आहे, एवढा भाग जो दिलेला आहे, याचा एरिया मला माहिती आहे. व्हॉट इज द एरिया? 154 सेंटीमीटर स्क्वेअर. दिस इज द एरिया ऑफ दिस सेक्टर. येस. सेकंड, रेडियस ऑफ सर्कल इज रेडियस दिलेली आहे मला 14 सेंटीमीटर. येस. काढायचं काय? फाइंड फर्स्ट अँगल APC. आता अँगल APC मला काढायचा आहे, म्हणजे मला अँगल थीटा काढायचा आहे, म्हणजेच या ठिकाणी थीटाचं मेजर मला काढायचं आहे. सेकंड, लेंथ ऑफ आर्क ABC, याच्या व्हॅल्यूज मला काढायचे. अतिशय सोपं आहे. एरिया दिलेला आहे, लेंथ काढायची आहे. सरळ काढता येईल. एरिया मला दिलेला आहे, लेंथ मला माहिती आहे, रेडियस मला दिलेली आहे 14 सेंटीमीटर. येस. त्यामुळे मला सहज या ठिकाणी लेंथ काढता येईल. म्हणजे एरिया माहिती आहे, रेडियस माहिती आहे, लेंथ काढता येईल. A इज इक्वल टू L इंटू R/2 हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. पण त्याच्यापूर्वी मला थीटा अँगल काढायचा आहे. येस. मग हा थीटा अँगल काढण्यासाठी मला काय वापरावं लागेल? एरियाचा फॉर्म्युला वापरावा लागेल. यूज द फॉर्म्युला टू फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर. नाउ लेट हियर इन एक्झाम्पल हियर radius is equal to 14 centimeter. Area of sector given, that is P-ABC is equal to 154 centimeter square. And hence area of sector P-ABC मी कशा पद्धतीने लिहू शकतो? फॉर्म्युला लिहूया. थीटा अपॉन 360 इंटू पाय R स्क्वेअर. येस. एरिया ऑफ दिस सेक्टर इज गिव्हन, दॅट इज 154. व्हॅल्यूज टाकायचे आहेत. इज इक्वल टू थीटा मला काढायचं आहे 360 इंटू पाय 22/7 इंटू 14 इंटू 14, दॅट इज रेडियस इज 14. येस. सोपा भाग आहे. आता या ठिकाणी आधी कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा ट्रान्सफर्स करून किंवा ट्रान्सफर ती जी पदं आहेत ती ट्रान्सफर करून आपण त्या ठिकाणी भागाकार करूया. 154 बघा इंटू 360 इंटू 7 डिव्हायडेड बाय काय काय उरले बघा. थीटा सोडून द्या, थीटा या ठिकाणी येईल 22. येस. इंटू 14 इंटू 14, 22 इंटू 14 इंटू 14 इज इक्वल टू थीटा. मी काय केलं बघा, डिनॉमिनेटरला ज्या व्हॅल्यूज सगळ्या न्यूमरेटरला आणल्या, न्यूमरेटरच्या सगळ्या व्हॅल्यू डिनॉमिनेटरला आणल्या. मला या ठिकाणी थीटा काढायचा आहे. 22ने सरळ या ठिकाणी 154ला भाग जातो, 7चा भाग जातो 7. येस. या ठिकाणी आता 7 2 जा 14, पुन्हा इथे 7 7 2 जा 14. येस. मला 360ला फक्त 4ने भागायचं आहे, म्हणजे थीटा इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय 4 अँड इज इक्वल टू
90 डिग्री. येस. मग या ठिकाणी आपण सॉरी फक्त थीटाची व्हॅल्यू या ठिकाणी काढू शकलो. आता याच्यानंतर लेंथ ऑफ आर्क काढायचं आहे. बरेच विद्यार्थी असं करतात की मला थीटा मिळाला की लगेच लेंथ ऑफ आर्क काढण्यासाठी लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला वापरतात, दॅट इज थीटा अपॉन 360 इंटू 2πr. या ठिकाणी तो फॉर्म्युला वापरला तरी चालेल, पण मला एरिया दिलेला आहे, एरिया मला माहिती आहे, लेंथ काढायची आहे, त्याच्यासाठी मला रेडियससुद्धा दिली आहे. म्हणून आपण ते जे रिलेशन आहे A=L इंटू R/2 हे रिलेशन या ठिकाणी वापरलं तरी चालेल, किंवा ह्या रिलेशनप्रमाणे आपल्याला उदाहरण सोडवलं तरी चालेल. म्हणजे आता या एक्झाम्पलमध्ये लेंथ ऑफ आर्क मला काढायचा आहे. लेंथ ऑफ आर्क काढण्यासाठी मला एरिया माहिती आहे आणि रेडियस माहिती आहे, मी त्या पद्धतीने जाणार. म्हणून लेंथ ऑफ आर्क त्याचं नाव आपण लिहूया ABC. आर्क ABC इज इक्वल टू आपण एरिया ऑफ सेक्टर, मला फॉर्म्युला माहिती आहे की एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू L इंटू R/2. येस. मला लेंथ काढायची आहे. एरिया ऑफ सेक्टर इज 154. लेंथ वी हॅव टू फाइंड इंटू रेडियस दॅट इज 14 डिवायडेड बाय 2. इथे या ठिकाणी 7 येऊन जाईल, डिवायडेड बाय 7 करावं लागेल. 154 डिवायडेड बाय 7 इज इक्वल टू L. म्हणजे या ठिकाणी मला एलची व्हॅल्यू सहज मिळेल, दॅट इज L इज इक्वल टू 22 सेंटीमीटर. इथे 22ने भाग जाईल बघा. L इज इक्वल टू 22 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने सहज आपल्याला ही उदाहरणं सोडवता येतात. ओके. आता आपल्याला एक्झाम्पल असं दिलं आहे की रेडियस ऑफ सेक्टर इज 7 सेंटीमीटर. इफ मेजर ऑफ द आर्क ऑफ द सेक्टर इज ॲज फॉलोइंग, देन फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर. येस. आता 3 व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी दिल्या आहेत. थीटा वेगवेगळा दिला आहे, बट रेडियस इज सेम, दॅट इज रेडियस इज 7 सेंटीमीटर. आपण या उदाहरणाकडे आता जाऊया. उदाहरण अतिशय सोपं आहे. एक्झाम्पल नंबर 10. रेडियस ऑफ सेक्टर ऑफ सर्कल इज 7. रेडियस ऑफ sector of circle is 7 centimeter. Measure of arc is given. Measure of arc of sector is given as follows. ठीक है. Find area of sector. Find area of sector. First, that is 30 degree. Second, that is 210 degree. And third, असं म्हटलेलं आहे 3 right angles. पुढे थीटा किती दिला आहे, मेजर ऑफ आर्क, या पद्धतीने 3 राईट अँगल्स. मग एक एक उदाहरण आपण सोडवायला सुरुवात करूया. एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल नंबर 1 मध्ये मला काय घ्यायचं आहे तर थीटा 30 डिग्री दिलेला आहे, रेडियस इज 7 सेंटीमीटर. हियर आर इज इक्वल टू 7 सेंटीमीटर अँड थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. काढायचं काय तर फाइंड एरिया ऑफ सेक्टर. मला डायग्रॅम काढण्याची गरज नाही, एरिया ऑफ सेक्टर मला या ठिकाणी काढायचं आहे. म्हणजे ए इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. ए इज इक्वल टू थीटा इज 30 अपॉन 360 इंटू पाय मीन्स 22 अपॉन 7 इंटू रेडियस इज 7. येस. मला या ठिकाणी आर स्क्वेअर म्हणजे 7 इंटू 7. येस. इथे 7 आणि 7 कॅन्सल होईल. 22 इंटू 7 दॅट इज 154. येस.
म्हणजे या ठिकाणी 0 0 कॅन्सल होईल. 3/36 दॅट इज 12. येस. पुन्हा या ठिकाणी काय काय उरतं आहे बघूया आपण. 22 × 7 म्हणजे वरती 22 × 7 अँड डिव्हायडेड बाय 12 इज इक्वल टू, इथे भाग मला देता येईल. कशाने भाग देता येईल तर 2 ने भाग देता येईल. इथे 11, इथे येईल 6. 11 × 7 दॅट इज 77 डिव्हायडेड बाय 6. येस. याची व्हॅल्यू जर तुम्ही काढली तर 12.833 अशा पद्धतीने व्हॅल्यू येईल, किंवा आपण 12.83 सेंटीमीटर स्क्वेअर. दिस इज द एरिया. सेकंड एक्झाम्पल 210. आता हे 210 याच पद्धतीने मला सोडवायला लागेल. हियर सेकंड एक्झाम्पल, हियर थीटा इज इक्वल टू 210 and radius is equal to 7 centimeter. Again area is equal to theta upon 360 into pi r square, and hence 210 divided by 360 into pi means 22 upon 7, 7 into 7. पुन्हा एक 7 या ठिकाणी कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल. इथे उरेल 21 upon 36 into 22 upon 7 डायरेक्ट जर केलं तर 154. येस. तुम्हाला फक्त एवढ्या कॅल्क्युलेशन या ठिकाणी करायचं आहे. 21 upon 36 into 154 याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला मिळेल 89.81. अशा पद्धतीने तुम्हाला एरिया ऑफ द सेक्टर मिळेल. आता हे कॅल्क्युलेशन जे आहेत हे कॅल्क्युलेशन्स आपल्याला स्वतः करायला लागतील. म्हणजे या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये किंवा ह्या तासाला आपल्याला हे कॅल्क्युलेशन्स या ठिकाणी करून पुन्हा त्या ठिकाणी उत्तर गुणाकार करणे, भागाकार करणे याला वेळ लागतो. त्यामुळे हा जो बाकीचा जो भाग आहे हा तुम्ही स्वतः करावा असा अपेक्षित आहे. ठीक आहे. आता एक तिसरं उदाहरण जे आहे याच्यात दिलेलं आहे की दॅट इज द 3 राईट अँगल्स. एक सिंपल या ठिकाणी सांगायचं असं आहे की हे उदाहरण तुम्ही सोडवू शकतात. या उदाहरणामध्ये जी काही थीटाची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे ती थीटाची व्हॅल्यू किती दिली आहे तर 3 राईट अँगल्स. 3 राईट अँगल्स म्हणजे 3 × 90. येस. म्हणजे 270. येस. याप्रमाणे तुम्ही ते उदाहरण सहज सोडवू शकतात. तर हे उदाहरण मी तुमच्यासाठी या ठिकाणी ठेवतो. हे उदाहरणाचं सहज तुम्ही सोडवू शकाल. एरिया ऑफ सेक्टर तुम्हाला माहिती आहे, हाऊ टू यूज द फॉर्म्युला. येस. त्या पद्धतीने तुम्ही सोडवावं अशी अपेक्षा आहे. नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया आपण. एक्झाम्पल नंबर 11. Example number 11. The area of minor sector of a circle is. The area of minor sector of a circle is 3.85 centimeter square, and measure of its central angle is. Measure of its central angle is 36 degree. Then find radius of the circle. Radius of the circle. एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्यानुसार आपण कसा विचार करू शकतो बघा. A is equal to theta upon 360 into pi r square. या फॉर्म्युल्यामध्ये व्हेरिएबल्स कोणते कोणते आहेत. A is a variable, theta is variable and r square means r is a variable. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये 3 व्हेरिएबल्स आहेत.
यापैकी कोणतेही दोन व्हेरिएबल्स मला जर माहीत असले तर तिसरं व्हेरिएबल काढता येतं. बरोबर. हा विचार नेहमी लक्षात ठेवा की कुठल्याही फॉर्म्युल्यामध्ये अशा प्रकारचे व्हेरिएबल्स असले, कुठलेही उदाहरणं सोडवायची असले, मग ते फिजिक्सचे असोत, केमिस्ट्रीचे असोत, मॅथमॅटिक्समधले, जॉमेट्रीमधले असो, अल्जेब्रामधले असोत, फॉर्म्युला ज्या ठिकाणी दिला आहे त्या ठिकाणी व्हेरिएबल्स असतात आणि ह्या व्हेरिएबलपैकी 4 व्हेरिएबल्स असतील तर 3 व्हेरिएबल दिले तर चौथा काढता येतो. अशा पद्धतीने विचार करा. या ठिकाणी एरिया ऑफ मायनॉर सेक्टर ऑफ सर्कल इज गिव्हन. म्हणजे एरिया मला या ठिकाणी दिलेला आहे. दॅट इज एरिया इज इक्वल टू 3.85 सेंटीमीटर स्क्वेअर. या ठिकाणी डायग्रॅम काढण्याची गरज नाही. अँड मेजर ऑफ इट सेंट्रल अँगल इज 36. म्हणजे थीटा इज इक्वल टू 36 डिग्री. अँड फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. मला रेडियस ऑफ सर्कल काढायचे. येस. एरिया दिलेला आहे म्हणजे अर्थातच मला एरिया ऑफ सर्कल एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला वापरावा लागेल. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. म्हणजेच एरिया इज इक्वल टू थीटा इज 36 डिवायडेड बाय 360 इंटू, आता एरिया जो दिलेला आहे त्या एरियाची व्हॅल्यू आपण या ठिकाणी टाकूया 3.85. येस. 36 दॅट इज द थीटा अपॉन 360 इंटू पाय मीन्स 22/7. पायची व्हॅल्यू 22/7 टाकतोय. इथे आर स्क्वेअर, कारण मला व्हॅल्यू ऑफ आर म्हणजे आरची व्हॅल्यू मला या ठिकाणी काढायची आहे. ओके. अतिशय सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी विचार करूया. आता सगळ्यात कॅल्क्युलेशन करताना काय करायचं बघा. हा जो आर स्क्वेअर मला काढायचा आहे ना, तर याच्या आधीच्या ज्या ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू सगळ्या या ठिकाणी LHSला आणायच्या. बरोबर. म्हणजे काय, डिनॉमिनेटरचा जो भाग आहे तो न्यूमरेटरला आणायचा, न्यूमरेटरच्या ज्या संख्या आहेत त्या डिनॉमिनेटरला आणायच्या. सगळ्यात आधी ही कृती आपण करायची. 3.85 इंटू 360 बघा इंटू 7 डिवायडेड बाय 36 इंटू 22. हे दोनच व्हॅल्यू वरती आहेत. अँड इज इक्वल टू आर स्क्वेअर. किती सोपं आहे बघा. अँड इज इक्वल टू आर स्क्वेअर. मग आता कॅल्क्युलेट केल्यानंतर, इथे कॅल्क्युलेट केल्यानंतर काय काय घडेल बघा. इथे 36ने याला भाग जाईल म्हणजे 110 येईल या ठिकाणी. ओके. म्हणजे 3.85 इंटू 10 इंटू 7 डिवायडेड बाय 22 एवढंच या ठिकाणी उरलेलं आहे. येस. मग अजून मला काय भाग देता येईल, तर या 10ने मला 3.85ला मल्टिप्लाय करता येईल. म्हणजेच इथे येईल 38.5. एक घर फक्त त्या ठिकाणी सरकेल. म्हणजे इथे येईल 38.5 10ने मल्टिप्लाय केल्यावर इंटू 7 डिवायडेड बाय 22 अँड इज इक्वल टू आर स्क्वेअर. येस. आता हा पॉईंट मला काढून टाकायचा आहे. बघा कॅल्क्युलेशन करताना अतिशय सोप्या पद्धतीने आपण कसं जायचं. तर हा पॉईंट काढून टाकू आपण. पॉईंट काढण्यासाठी मला वरती या संख्येला 10ने गुणावं लागेल, खालीसुद्धा मला 10ने गुणावं लागेल. म्हणजे 385 10ने मी गुणलं आहे आता इंटू 7 डिवायडेड बाय 22 इंटू 10 इज इक्वल टू आर स्क्वेअर. बघा या ठिकाणी मी 10ने गुणलं, या ठिकाणी 10 आणलेला आहे. ओके. आता 22ने याला भाग जाईल का बघूया, किंवा 11ने भाग देऊया आपण. 11 2s 22 आणि इथे 11ने जर तुम्ही भाग दिला तर इथे येईल 35. येस. 35 इंटू 7 डिवायडेड बाय 2 काय मिळालं आहे मला बघा. आर स्क्वेअर इज इक्वल टू, कशा पद्धतीने विचार करायचा. आर स्क्वेअर इज इक्वल टू 35 इंटू 7 अँड डिवायडेड बाय 35 इंटू 7 डिवायडेड बाय 2 इंटू 10. 2 इंटू 10. येस. आर स्क्वेअर इज इक्वल टू, बघा आता
35ला जर 10ने भाग दिला, कारण हे असंही लिहिता येईल मला 35/10 इंटू 7/2 असंही लिहिता येईल. म्हणजे r² इज इक्वल टू 35/10 म्हणजे 3.5 इंटू 7/2 म्हणजे सुद्धा 3.5. येस. मग मला माहिती आहे की r², आता r² म्हणजे 2² इज इक्वल टू 2 इंटू 2 म्हणजे याचं स्क्वेअर रूट घेतल्यावर मला काय मिळेल, r इज इक्वल टू 3.5. दिस इज द व्हॅल्यू ऑफ रेडियस. म्हणजे हे सोडवताना मी जर व्यवस्थित अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं तर मला स्क्वेअर रूटसुद्धा पटकन त्या ठिकाणी मिळू शकतो. ओके. तर अशा पद्धतीने आपण विचार करायला हवा. आता नेक्स्ट एक्झाम्पलकडे आपण जाऊया. एक्झाम्पल नंबर 12. एक डायग्राम आपल्याला दिलेली आहे. डायग्राम पण अतिशय सोपी आहे, त्याचा विचार आपण करूयात. एक रेक्टँगल दिलाय. अशा पद्धतीने एक रेक्टँगल आहे. आता जेवढा भाग ब्रेड्थ आहे तेवढाच भाग या ठिकाणी दिलाय. समजा अशा पद्धतीने एक सेक्टर तयार केलंय आणि जेवढा हा एवढा भाग आहे तर या ठिकाणी असं एक सेक्टर तयार केलंय. येस. हा 90 डिग्री. This sector is X, this sector is Y and this sector is Z. P, Q, R and S. C पॉइंट है. हा T पॉइंट है. (21) 14. येस. या पद्धतीने मला दिलेलं आहे. बघा, क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ रेक्टँगल. काय काय बाबी मला दिलेल्या आहेत आधी मी या ठिकाणी लिहून घेतो. PQ इज इक्वल टू 14. बघा, PQ इज इक्वल टू 14 मी दर्शवलं आहे या ठिकाणी. QR इज इक्वल टू 21 सेंटीमीटर. एवढाच भाग मला दिलेला आहे. देन फाइंड एरिया ऑफ X, Y, Z. फाइंड द एरिया ऑफ X, Y अँड Z. याचा एरिया मला काढायचा. तुम्ही जर थोडा डायग्रामचा विचार केला तर या रेक्टँगलच्या साइड्स मला दिलेल्या आहेत. लेंथ अँड ब्रेड्थ हे मला माहिती आहे. म्हणून मी सरळ सगळ्यात आधी काय करेल तर लेटस फाइंड एरिया ऑफ रेक्टँगल. तो जो रेक्टँगल आहे त्याचा एरिया मला काढायचा आहे. म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगल PQRS इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. आपल्याला एरिया माहिती आहे कशा पद्धतीने काढायचा. म्हणजे PQ इंटू QR. PQ इंटू QR इज इक्वल टू PQ इज 14 अँड QR इज 21 इज इक्वल टू 294 सेंटीमीटर स्क्वेअर. दिस इज द एरिया. म्हणजे आधी आपण रेक्टँगलचा एरिया काढून घेतला. आता रेक्टँगलचा एरिया काढल्यानंतर मला माहिती आहे की XYZ दीज आर द सेक्टर्स. हियर X, Y, Z आर सेक्टर्स ऑफ सर्कल.
बरोबर आहे. म्हणजे ही एवढी रेडियस जर मी घेतली तर अशा पद्धतीने सेक्टर मला काढता येईल. म्हणून जे हे सेक्टर आहे याचा एरिया मला या ठिकाणी काढायचा आहे. ओके. आता XYZ जर सेक्टर्स असतील तर लेट अस फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर. आता मी या ठिकाणी नाव देऊन देतो. या ठिकाणी B म्हणूया आपण आणि या ठिकाणी A पॉईंट म्हणूया. म्हणजे Q'PBT याचा एरिया मी आधी काढणार. नंतर R'TAC याचा एरिया नंतर काढणार. ठीक आहे. म्हणजे हिअर लेट अस फाइंड, पहिला मुद्दा या ठिकाणी लिहितोय. लेट अस फाइंड एरिया ऑफ सेक्टर Q'PBT. येस, याचा एरिया आधी काढूया. मग याच्यासाठी काय काय तर थीटा इज 90 डिग्री बिकॉज इट इज अ रेक्टँगल. थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. व्हॉट इज अ रेडियस? रेडियस इज 14. बघा हे दोघं रेडियस म्हणजे ही सुद्धा 14 असेल. QT इज ऑल्सो 14. येस, मीन्स रेडियस इज 14. येस. एरिया ऑफ सेक्टर, तो फॉर्म्युला मला या ठिकाणी वापरावा लागेल. एरिया ऑफ सेक्टर, त्याचं नाव लिहूया आपण. एरिया ऑफ सेक्टर Q'PBT इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. आता एरिया ऑफ सेक्टर एरिया ऑफ सेक्टर Q'PBT म्हणजेच x, म्हणून मी या ठिकाणी x लिहितो. x इज इक्वल टू थीटा इज 90 डिवायडेड बाय 360 इंटू पाय 22/7 इंटू रेडियस इज 14 इंटू 14. येस, मीन्स x इज इक्वल टू, आता 0 0 या ठिकाणी कॅन्सल होतील. तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेट जर तुम्ही केलं तर अतिशय सोपं आहे. 7 2 14, इथे 9ने भाग देता येईल. 9 चौक 36, पुन्हा इथे 2 येईल, इथे या ठिकाणी 2 येईल, इथे 11 येईल. 11 इंटू 14 मला व्हॅल्यू मिळाली एक्सची 11 इंटू 14. येस, नाउ 11 इंटू 14 दॅट इज 154 सेंटीमीटर स्क्वेअर. किंवा अन्य पद्धतीने तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेशन सहज करू शकता. येस. आता दुसरा भाग, लेट अस फाइंड एरिया ऑफ सेक्टर R'TAC याचा एरिया मला काढायचा. म्हणजे एरिया ऑफ सेक्टर R'TAC इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. अगेन दिस सेम फॉर्म्युला इज सेम. ही आहे व्हॅल्यू y, म्हणजे y इज इक्वल टू थीटा इज अगेन 90 बिकॉज इट इज अ रेक्टँगल डिवायडेड बाय 360 इंटू पाय 22/7 अँड r. आता r टाकायचं किती, तर ही आहे 21, म्हणजे QR इज 21 अँड QT इज 14. मीन्स 21 मायनस 14 दॅट इज 7. मीन्स पुट हिअर 7 इंटू 7. y इज इक्वल टू 0 0 या ठिकाणी कॅन्सल. पुन्हा इथे 4ने भाग जाईल, इथे 7 कॅन्सल होईल, इथे 2ने भाग जाईल, इथे येईल 11. म्हणजे 11 इंटू 7 डिवायडेड बाय 2. 11 इंटू 7 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 38.5 सेंटीमीटर स्क्वेअर. दिस इज द एरिया ऑफ सेक्टर y. येस. आता हा जो z आहे दिस इज द रिमेनिंग पोर्शन. तो काही सेक्टर नाही आहे, पण तो रिमेनिंग पोर्शन आहे. तो रिमेनिंग पोर्शन आपल्याला त्याचा एरिया काढायचा आहे. आपण त्याला एरिया ऑफ दॅट सेक्शन z असं म्हणूया. एरिया ऑफ सेक्शन z इज इक्वल टू, आता या झेडचा एरिया काढताना मी काय करणार, एरिया ऑफ रेक्टँगल मायनस एक्स आणि मायनस वाय. बघा किती सोपं आहे. फॉर्म्युला मी सहज लिहिला, मायनस एक्स मायनस वाय. म्हणजेच या ठिकाणी व्हॅल्यूज आपण टाकूया. एरिया ऑफ रेक्टँगल दॅट इज 294
मी काढलेला आहे. येस, 294 मायनस एक्स 154. येस, मायनस वाय दॅट इज 38.5. या दोघांची आधी बेरीज करा आणि ती बेरीज 294 मधून वजा करा, म्हणजे 294 मायनस 192.5 यांची तुम्ही आता या ठिकाणी वजाबाकी करा. तुम्हाला वजाबाकी मिळेल 101.5. येस, 101.5 इतके सेंटीमीटर स्क्वेअर. दिस इज द एरिया ऑफ सेक्शन झेड. मी आता सेक्शन म्हणतोय, सेक्टर म्हणत नाही. हा भाग तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. याच प्रॅक्टिस सेटमध्ये 7.3मध्ये एक एक्झाम्पल नंबर 13 दिलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 13 पण अतिशय सोपं आहे. तिथे इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे आणि 3 सेक्टर्स तयार केलेले आहेत. प्रत्येक सेक्टरचा एरिया सारखा असेल, त्यामुळे तुम्ही आधी एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल काढायचं आहे, त्याच्यानंतर एरिया ऑफ सेक्टर काढायचं आहे आणि 3 सेक्टरचा एरिया म्हणून 3 इंटू एरिया ऑफ दिस 1 सेक्टर असा गुणाकार करून रिमेनिंग पोर्शनचा शेडेड रिजनचा त्या ठिकाणी एरिया काढायचा आहे. प्रयत्न करा ते उदाहरण सोडवता आलं तर सहज सोडवा, नसेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते उदाहरण आणि तशा प्रकारची उदाहरणं या ठिकाणी घेणार आहोतच. ओके, आज या ठिकाणी आपण थांबूया. ही सगळी उदाहरणं 2-3 फॉर्म्युल्यावरच आधारलेली आहेत. ते फॉर्म्युले नीट बघायचे, कोणकोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने सेक्टर्स तयार होत आहेत, कशा पद्धतीने मी व्हॅल्यू टाकतो आहे, कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन होत आहे, याकडे नीट लक्ष द्यायचं. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी थांबूया.